हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर ब्लाऊज पीसला अस्तर जोडण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, काही मैत्रिणींना जे आहे ना, अस्तर जोडायला खूप प्रॉब्लेम येतो. कुठे गोळा होतो, कुठे चून पडते. तर काही टिप्स आणि ट्रिक घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्यातल्या त्यात ना सुळसुळीत कपडा असेल तर खूपच त्रास देतो अस्तर जोडते वेळेस. तर कशा पद्धतीने जोडायचं आहे ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. तर बघा, आधी सुरुवातीला मी बाही घेतलेली आहे आणि एका बाजूला म्हणजे पुढच्या साईडला किंवा पाठीमागलच्या बाजूला असं टिक करून घ्यायचं आहे. तर मी पुढच्या बाजूला म्हणजे मोंड्याचा जो आकार असतो ना बाहीचा, तर तिथे पुढच्या मोंडाचा आकार ओळखायला यावा म्हणून मी अशा पद्धतीने टिक करून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला आपली बाही ना जी एकाच साईडची होणार नाही, म्हणून मी अशा पद्धतीने टिक करून घेतलेला आहे. तुम्ही पण करून घ्या, म्हणजे एकाच साईडची आपली बाही होणार नाही. तर बघा, आधी सुरुवातीला मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे, त्यावरती सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि पलटून घेऊन मग त्यावरती आपल्याला इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाबटीप देऊन घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणी. व्हिडिओ शेवट पण बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला अजिबात घोळ किंवा चून येणार नाही अस्तर जोडते वेळेस. तर बघा, आता इथे या साईडने आपल्याला काय करायचं आहे, शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे एकदम हात जो आपला डावा हाताचा पंजा आहे ना, तो एकदम घट्ट ठेवायचा, म्हणजे कपडा सरकत नाही आणि अलगद आपला कपडा असं पुढे ढकलून घ्यायचा मशीनमध्ये. म्हणजे ना एकदम छान व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपलं अस्तर जोडलं जातं. तर आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेते. मी तुम्हाला दाखवते. आता बघा, हे बघा, आपल्या बाहीला जे आहे ना, चून अजिबात आलेली नाही आहे किंवा गोळा पण झालेला नाही आहे. तर आता त्याच पद्धतीने मी कटोरी जोडून घेत आहे. तर कटोरी ना एका साईडच्या होऊ नये म्हणून मी एकासमोर एक ठेवलेले आहेत आणि मग नंतर त्यावरती अस्तर ठेवून बघा, ठेवून मी शिलाई करून घेत आहे अशा पद्धतीने. आणि शिलाई करते वेळेस ना एकदम जितकं आपल्याला पाहिजे तितकंच ठेवायचं शिलाई, म्हणजे पाव इंचावरतीच शिलाई करून घ्यायची आहे. अजिबात म्हणजे वाकडे तिकडे शिलाई द्यायची नाही. सरळ भाग असेल तर म्हणजे सरळ, जर जिथे असेल तिथे सरळ, गोल आकार असेल तिथं गोल आकार, असं व्यवस्थित छान पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे कुठेही चून येणार नाही आपल्या अस्तरला, म्हणजे ब्लाऊजला. जर व्यवस्थित आपण फिनिशिंगमध्ये आपण जोडलो तर आपला ब्लाऊज एकदम एक नंबर फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला. अस्तर जोडते वेळेसच खूप काळजी घ्यावी लागते. तर एकदम आपलं फिनिशिंगमध्ये अस्तर जर जोडलं तर आपलं ब्लाऊज बघायला पण सुंदर आणि फिटिंग पण छान येते. तर त्यासाठी बघा, एकदम सावकाश पद्धतीने आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, मी जे साईड पार्ट आहेत ना ते पण एकासमोर एक ठेवलेले आहेत. आणि मग नंतर बघा, बार उसवत नंतर परत शिलाई करत बसण्यापेक्षा अगोदरच शिवते वेळेसच अशा पद्धतीने शिवायचं, म्हणजे आपल्याला नंतर वेळ वाया बी जात नाही आणि टेन्शनही येत नाही. असं एकासमोर एक ठेवलं की म्हणजे दोन्ही बाजूच्या वेगवेगळ्या होतात. अशा पद्धतीने व्यवस्थित छानपैकी असं छान हळू सावकाश पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा, एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आता इथे आपण कट करून घेऊया. तर मी कट करून घेतलेला आहे. आणि मग नंतर बघा, आता पाठीमागलचा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. एकदम छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो, तुम्हाला खूप उपयोगी येईल. तर आता इथे गळा रुंदी मी म्हणजे गळा आखून घेतलेला नव्हता, तिथे गळा रुंदी टाकलेली आहे 2.25 इंचावरती. आणि मापाचा जो ब्लाऊज आहे ना तो त्या खालच्या साईडने मी अशा पद्धतीने टिक करून घेऊन गळा काढून घेतलेला आहे. आता इथे कट करून घेऊयात आणि पाठीमागलचा भाग पण अस्तरला जोडून घेऊयात हे मेन फॅब्रिकला. तर अशा पद्धतीने जर सुळसुळीत कपडा असेल तर काही मैत्रिणींना खूपच त्रास, म्हणजे जोडायला जमत नाही. तर एकदम सावकाश पद्धतीने आणि अलगद कपडा असं मशीनमध्ये द्यायचं, घट्ट पकडायचं एका हाताने, आणि म्हणजे कपडा अजिबात कुठे गोळाही होत नाही आणि चुनी पण पडणार नाही. आता खालच्या साईडने मी पट्टी लावणार नाही आहे, पलटून घेणार आहे अशा पद्धतीने. त्यासाठी मी शिलाई करून घेतलेली आहे. तर आता खालची दाबटीप दिलेली आहे. आणि मग नंतर आता बघा, गळ्याच्या साईडने काय केलेलं आहे बघा, आता सरकू नये म्हणून नवीन जे मैत्रिणी आहेत ना, आता मला पण सवय आहे, पण हा इतका सुळसुळीत कपडा होता की सुई लावल्याशिवाय म्हणजे पिना लावल्याशिवाय जमतच नव्हतं. त्यासाठी मी पण पिना लावले. तुम्ही जर नवीन असाल तर सगळीकडून पिना लावून घ्या अशा पद्धतीने आणि शिलाई करून घ्या, म्हणजे कपडा आपला सरकत नाही इकडे तिकडे. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तर बघा, आता इथे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे. आणि आता पलटून आपल्याला काय करायचं आहे बघा, त्यावरती गळ्यावरती दाबटीप द्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो.
तर बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. एकदम सोप्या पद्धतीने, एकदम असं सावकाश पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं शिलाई करून घ्यायचं आहे. आता या साईडने आपल्याला असं असं बघा, आता मी कसं पद्धतीने घट्ट हात ठेवलेला आहे पंजा डाव्या हाताचा आणि कपड्यावरती, म्हणजे सरकू नये कपडा म्हणून, आणि अलगद आपल्याला असं शिलाई करून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम म्हणजे असं जर अशा पद्धतीने जर आपण जर सावकाश पद्धतीने जर एकदम छान व्यवस्थित जर आपण ब्लाऊजला अस्तर जोडलो तर एकदम एकच नंबर आपली फिनिशिंग येणार आहे आपल्या ब्लाऊजला. शिवते वेळेस अजिबात घाई करायची नाही. तर आता इथे मी लगेच टक्स टाकून घेणार आहेत पाठीमागचे. तर मी शोल्डरपासून मी मधोमध फोल्ड केला आणि खालच्या साईडने बघा अर्धा इंचानी आणि वरती निमुळता असा एकदम सावकाश पद्धतीने टक्स टाकून घेतलेला आहे. आपल्या अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे क्रॉसपट्ट्या पण आपल्याला गळ्याला काढून घ्यायचे. तर आपलं अस्तर पूर्ण जोडून झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू आणखीन एक अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.